व्हॉट इज इथिकल हॅकिंग, म्हणजे काय आहे इथिकल हॅकिंग? इथिकल हॅकिंग बेसिकली काय आहे तर सायबर सिक्युरिटीचा बेस पार्ट आहे. बरं जर तुम्हाला सायबर सिक्युरिटी मध्ये कोणत्याही पार्ट्स मध्ये जायचं असेल तर बरं. तुम्हाला इथिकल हॅकिंग करावंच लागेल. बरं CEH इथिकल हॅकिंगला कशाचा बेस आहे? कम्प्युटर नेटवर्किंग. नेटवर्किंग. इथिकल हॅकिंग म्हणजे पहिली कन्सेप्ट काय आहे, जे काय हॅक करायचं लिगली करायचं. एथिकल म्हणजे एथिक्स पाळून करणं. पाळून करणं, बरोबर. ठीक आहे. कारण बऱ्याच वेळेला कन्सेप्ट असते इथिकल हॅकर म्हटले की पहिला सोशल मीडिया अकाउंट हॅक हा करायचा. हा हा. तर इथिकल हॅकिंग मध्ये बेस पार्ट काय सांगतो. एथिकल हॅकिंग मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. बरं एखाद्या सिस्टमचा ऍक्सेस करायचा तर त्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लागतात, बरोबर त्यानंतर त्या कशा परफॉर्म होतात, बरोबर एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन कशी कलेक्ट करायची. बरोबर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी वेबसाईट हॅक करायची तर तुम्हाला असं नाही की ती वेबसाईट ओपन केली तुम्ही डायरेक्टली हॅक करू शकता. बरोबर. त्या वेबसाईटचं डोमेन कधी रजिस्टर झालं, ती वेबसाईट कोणाच्या नावाने ओके. रजिस्टर, हा होस्टिंग कुठे केलेली, बरोबर. एक्सपायर कधी होणार आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टींची सगळ्यांची इन्फॉर्मेशन काढणं आधी इम्पॉर्टंट आहे. तर ती कशी इन्फॉर्मेशन गॅदरिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथिकल हॅकिंग मध्ये मग बघतो. ह्याला काही टूल्स असतात का? हा, काही गोष्टी टूल्सने होतात, काही गोष्टी लॉजिक्सने होतात. लॉजिक म्हणजे कोडिंग लिहावं लागतं का त्याला काही? नाही, बेसिकली म्हणायला गेलं तर तुम्हाला कोडिंग हा पार्ट जास्त नसतो. नाहीच, म्हणजे एथिकल हॅकिंगचे जे काही टूल्स बेस आहेत आणि बाकी जे लॉजिक बेस आहेत तिथे कोडिंगचा तसा काही बेस नाही नाहीये. बेसिकली. ओके.